ओम सतनमो जय आदेश गुरुजी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्य इंद्रनाथ साहब को आदेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभुजति गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश नवनाथ 84 सिद्धों को आदेश अलग निरंजन आदेश। आजच्या विषय भागामध्ये आपण तंत्र किंवा करणी केल्याच्या नंतर त्याचे प्रकार किंवा अशी कोणते लक्षण असतात की जे करणी केल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीवरती किंवा एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यावरती आपण चर्चा करणार आहोत। पहा, यापूर्वीच्या अनेक भागांमध्ये मी तंत्र असेल, करणी असेल, याचे लक्षण किंवा याचे उपाय याबद्दल काही व्हिडिओसुद्धा मी केलेले आहेत आणि तुम्ही सर्वांनी ते व्हिडिओसुद्धा पाहिलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मी करणी केलेल्या व्यक्तीवरती खास करून असे कोणकोणते आपल्याला इफेक्ट म्हणा किंवा साईड इफेक्ट म्हणा हे पाहायला मिळू शकतात आणि जर आपल्या घरामध्ये किंवा आपल्यावरती सुद्धा समजा असे इफेक्ट जर पाहायला येत असतील किंवा ते पाहण्यामध्ये तुम्हाला दिसत असतील तर कुठे ना कुठे याचा संबंध हा करणी किंवा तंत्रबाधेशी निश्चितपणे हा असणार आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे हा संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा। याचबरोबर तुम्हाला उपाय काय केले गेले पाहिजेत यावरती सुद्धा मी मार्गदर्शन करणार आहे। सर्वप्रथम आपण समजून घेऊ की करणी किंवा भानामती किंवा हे तंत्र हे नक्की खरे असते का, किंवा जे आपण पाहतो व्हिडिओच्या माध्यमातून कोणी काळ्या बाहुल्या, कोणी गोटे किंवा इतर गोष्टी किंवा हड्डी अशा पद्धतीने काही तंत्रविधी किंवा तांत्रिक पद्धतीच्या साधना याच्यातनं एखाद्या व्यक्तिरेखेला खऱ्या अर्थी इफेक्ट पडू शकतो का, एखाद्यावरती अशी काही क्रिया केली जाऊ शकते का। तर सर्वप्रथम ही गोष्टी समजून घ्या की ज्या अनुषंगाने आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो तर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर जशी आपल्याला सात्विक ऊर्जा ही आपल्याला अनुभवायला मिळते। घरामध्ये आपण एखाद्या देवी देवतेची पूजा केली किंवा घरातल्या सर्व देवी देवतांची पूजा केली, घरामध्ये धूप अगरबत्ती लावल्याच्यानंतर घरातलं वातावरण जसं प्रसन्न होतं आणि एक सात्विकता आपल्याला जाणवायला सुरुवात होते। म्हणजे यातनं आम्ही बोध असा घेतो की ज्या अनुषंगाने आपलं मन किंवा आपलं बॉडी किंवा आपलं नेचर हे जसे रिॲक्ट होते त्याच अनुषंगाने आपल्याला त्यापासून मिळणारे प्रतिसाद म्हणा किंवा रिवर्ट म्हणा हे आपल्याला पाहायला मिळतात। किंवा चुंबकीय शक्ती ज्याला आपण म्हटले गेलं आहे, ज्या अनुषंगाने ती लोखंडाला आकर्षित करते, भलेही आपल्याला चुंबकीय शक्ती आणि लोखंडामधला जो दुवा आहे ज्या अनुषंगाने चुंबक हे लोखंडाला आकर्षित करते हा मधला स्पेस हा कधीही दिसत नाही, हा कुठे ना कुठे गुप्त स्वरूपाचा असतो, परंतु तो त्याचं कार्य करून जातो। याच अनुषंगाने मी यापूर्वी सांगितलं, आजही ते सांगत आहे की पॉझिटिव्ह एनर्जी ज्या अनुषंगाने देवी देवतांच्या असतात त्याच अनुषंगाने दैत्यांच्या किंवा भटकती आत्मा किंवा ज्याला आपण म्हणू रूह हिंदी भाषेमध्ये किंवा भूत प्रेत पिशाच यांच्यासुद्धा शक्ती किंवा यांच्यासुद्धा ऊर्जा या समस्त पृथ्वीतलावरती निश्चितपणे सक्रिय आहेत। बरं, आता करणी म्हणजे काय किंवा काळी जादू याची व्याख्या सांगताना किंवा तुम्ही हे समजून घेऊ शकाल किंवा तुम्हाला हे माहिती असेल, अनुभवलं असेल, पाहण्यातसुद्धा आलेलं असेल की अचानकपणे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवरती, एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबावरती खूप मोठा बदल हा दिसायला सुरुवात होतो किंवा एखाद्या व्यक्तीची अधोगती होण्यासाठी सुरुवात होते किंवा एखादा व्यक्ती बिघडायला सुरुवात होतो किंवा बनते बिघडते कामं हे सर्वचे सर्व कुठेतरी तिसरीकडे जायला सुरुवात होतात। अचानकपणे असे काही उपद्व्याप किंवा उपद्रव व्हायला सुरुवात होतात। त्यामुळे व्यक्तिरेखेला सुद्धा प्रश्न पडतो की मी एवढं सर्व चांगलं करत असून, मी देवी देवतांची पूजा करत असून सुद्धा मग हे माझ्या वाट्याला काय येत आहे। त्यावेळेस यकीन म्हणा कुठे ना कुठे मग हा रस्ता किंवा तुमच्या रस्त्यामध्ये कुणी ना कुणी काटे हे पसरवलेले आहेत। मग हे काटे म्हणजे जे असतात ना यालाच करणी किंवा तंत्रबाधाही म्हटल्या गेलेलं आहे। बरं, आता करणी किंवा तंत्रबाधा ही काही सामान्य व्यक्तिरेखा करू शकतात का? मुळामध्ये जर पाहिलं तर यासाठी जे करणी किंवा भूत प्रेत पिशाच उपासक असतात त्यांच्याकडे हे तंत्र सिद्ध असतं, त्यांच्याकडे ते प्रेत सिद्ध असतात, ते आत्मा सिद्ध असतात। मग हे व्यक्तिरेखा एखाद्या व्यक्तिरेखेला पैसे घेऊन किंवा एखाद्या व्यक्तिरेखेचं वाईट करण्यासाठी यांच्या या शक्तींचा हे दुरुपयोग करत असतात। मग असे व्यक्तिरेखांकडे जे विद्या सिद्ध असतात, जे प्रेत सिद्ध असतात ते कार्य हे लोकांसाठी ते करत असतात। याचा विधी नियम हे सुद्धा विचित्र पद्धतीने किंवा यांच्या पूजा अर्चनासुद्धा विचित्र पद्धतीने या चालत असतात। ते सर्वसामान्य जनांसाठी किंवा संसाररूपी जीवनामध्ये राहणाऱ्या व्यक्तिरेखेसाठी अशा या साधनासुद्धा नसतात। बरं, आता एखाद्या व्यक्तिरेखेला तुमचं वाईट अहित करायचं असेल, मग असं व्यक्तिरेखा काय करणार आहे, नुसतं एखादा लिंबू कापलं, बाहुला टांगला तर हे होतं का? असं कधीही होत नाही। कोणतेही करणी करण्यासाठी, तंत्र करण्यासाठी सुद्धा समोरच्या व्यक्तिरेखा हा सिद्ध असावा लागतो, तो तांत्रिकसुद्धा सिद्ध असावा लागतो। आणि समाजामध्ये करणी बाणामती करणारे अनेकशे तांत्रिक लोक हे सिद्धसुद्धा आहेत, ज्यांच्याकडे अशी काही शक्ती किंवा भूत प्रेत पिशाचे उपासकांकडे असे काही प्रेतात्मे हे सिद्ध असतात जे एखाद्या व्यक्तिरेखेचं वाईट किंवा अहित करू शकतात।
बरं, आता वाईट आणि अहित कुठल्या लोकांचं होतं? समजा जो व्यक्तिरेखा हा देवी देवतांच्या सानिध्यामध्ये सक्रिय नाही आहे, त्यांनी एखादं कोणतंही कवच सिद्ध केलेलं नाही आहे किंवा कोणतेही देवी देवतांचा आशीर्वाद खऱ्या अर्थी त्याच्यावरती नाही आहे, त्याच्या गुरूंचा आशीर्वाद समजा त्याच्यावरती नाही आहे, तर अशी व्यक्तिरेखा खूप लवकर अशा या लोकांच्या चपेटमध्ये किंवा या तंत्रक्रियेच्या चपेटमध्ये हे येताना आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतात. मग याच्यातनंच अनुभवायला काय मिळते की पहा, व्यक्तिरेखा हे एकतर मुळामध्ये ज्याच्यावरती आता करणी किंवा तंत्रबाधा झालेली असते, अशा व्यक्तिरेखेचं जर एक पद्धतीचं स्वरूप बघितलं किंवा रूप जर बघितलं तर हे आता बदलायला सुरुवात होते. रूप बदलायला सुरुवात होते म्हणजे काय? त्यांच्या अंगामध्ये आळस वाढत जातो, लवकर कामं करण्याची त्यांच्यामध्ये गती ही क्षीण होते, घरामध्ये यांचं लक्ष अशा लोकांचं लवकर लागत नाही, परिवारामध्ये सारखे वादविवाद क्लॅशेस व्हायला हे व्यक्तिरेखा कारणीभूत होतात, नको असलेले भांडण तंटे वादविवादामध्ये जाऊन हे व्यक्तिरेखा अडकतात. ह्यांचे डोळे खास करून लाल रंगाचे किंवा ज्याला म्हणून वारंवार लालपणा डोळ्यामध्ये येणे हे सुद्धा या करणेबाधीच्या प्रकारामध्ये घडताना आपल्याला दिसते. पती पत्नी असेल, मुलं बाळा असेल किंवा घरामधले कोणतंही कौटुंबिक व्यक्तिरेखा, मग भलेही आई वडील असतील तर यांच्यामध्ये सुद्धा मतभेद होताना दिसतात. घरामध्ये एकीचं प्रमाण करणी झालेल्या घरामध्ये शक्यतो राहत नाही. अनेक वेळा आम्ही स्वतः हे सुद्धा पाहिलेलं आहे की एखाद्या घरावरती ज्यावेळेस करणी किंवा तंत्रबाधा ह्यासारखे काही प्रकार होतात तर अशामुळे घरामध्ये एकी किंवा एकोपा हा राहत नाही. अनेकशे घरं फुटण्यामागे सुद्धा किंवा तुटण्यामागे सुद्धा तंत्र हे निश्चितपणे कारणीभूत आहे. ज्या व्यक्तिरेखेवरती तंत्र होते किंवा ज्या घरावरती तंत्र होते निश्चितपणे एकामागे एक कोणत्या ना कोणत्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स तिथे क्रिएट व्हायला सुरुवात होतात. बरं, आता जो मुख्य व्यक्तिरेखा घरातला असेल, करता धरता पुरुष असेल, याला आर्थिक समस्यांना सामना करावा लागतो किंवा शारीरिक समस्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये उद्भवायला सुरुवात होतात, ज्याला आपण म्हणू की रोगांचं प्रमाण कुठे ना कुठे वाढायला सुरुवात होते एखाद्या व्यक्तिरेखेवर ज्यावेळेस तंत्र हे सिद्ध झालेले असते. सेकंड पॉईंट होतं की घरामध्ये जे व्यक्तिरेखा किंवा आपल्या फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा पहा वारंवार चिडचिड होणे, भांडण तंटे होणे आणि आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा हे वाढायला सुरुवात होते. म्हणजे अनेक घरं तर असेसुद्धा पाहिलेले आहेत की एखादा व्यक्तिरेखा बरा होतो तर दुसरा व्यक्ती त्याच्या मागे लाईनला आजारी पडलेला असतो. मग हे कुठे ना कुठे दोष किंवा कुठे ना कुठे अशा काही गोष्टी निश्चितपणे या करणीच्या स्वरूपामध्ये त्या व्यक्तीवरती त्याच्या घरावरती या झालेल्या असतात. प्रयत्न करल त्या प्रयत्नांमध्ये सुद्धा यश यायला कमतरता येते. तुम्ही जे काय करत आहात त्याचं क्रेडिट एखाद्या व्यक्तिरेखा ते सरास घेऊन जातो. म्हणजे तुम्ही करत असलेलं श्रम आहे, तुम्ही ज्या अर्थी जे काही गोष्टी करत आहात आणि ज्या गोष्टींना इनपुट तुम्हाला खऱ्या अर्थी मिळालं पाहिजे ते तुम्हाला मिळू देत नाही, ह्या अशा पद्धतीचे हे तंत्र असतात. अनेक ठिकाणी शेतीवाडी किंवा जमीन असेल, तुमची जायदाद असेल, ह्याच्यामध्ये सुद्धा वादविवाद वितुष्टीकरण यायला सुरुवात होते अशा या करणीसारख्या प्रयोगांमुळे. मुलं बाळं जर घरामध्ये कोणी शिकत असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे शिक्षण क्षेत्रामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात झाली, म्हणजे आत्तापर्यंत तर शिक्षण नीट होत होते परंतु म्हणूयात ना की एखाद्याची नजर झाली किंवा करणीबाधा झाली तर शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा निश्चितपणे अडथळे येताना दिसतात. मग ह्याच्यातनं काय होते, याला म्हटलं जातं की उच्चाटन होणे किंवा एखाद्या गोष्टीतनं आपलं लक्षाचं विकेंद्रीकरण झालं जातं. म्हणजे घरातला मुलगा असेल, मुलगी असेल, यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये वारंवार काही ना काही बाधा किंवा क्लेशेस व्हायला सुरुवात होतात. हा सुद्धा करणीसारख्या प्रकारामध्ये हा गवले गेलेला आहे. कारण पहा, तुम्ही किंवा तुमच्या भावकीमध्ये किंवा तुम्हाला ओळखणारे लोक हे तुमची प्रगती होताना हे कधी खुश होताना दिसत नाही. हे वर्तमान स्थिती आहे आणि हे कलियुग आहे. त्याचबरोबर यातनं अशासुद्धा काही प्रकार केले जातात की घरामध्ये चाललेल्या पूजासुद्धा बंद पाडल्या जातात. अनेक ठिकाणी बरेचसे व्यक्तिरेखा म्हणतात की वर्षानुवर्ष आम्ही पूजा करत आलेलो आहोत, अनेक वेळा आमच्या घरामध्ये पूजा अर्चा ह्या होत होत्या, अनुष्ठान होत होते, परंतु अचानकपणे अशा काही गोष्टी घडायला सुरुवात झाली किंवा आम्हालाही माहीत नाही की पूजा आमच्या घरामध्ये होत असलेल्या का बंद पडल्या, अचानकपणे आमचा देवी देवतांवरचा विश्वास का उठायला लागला. ह्या अनुषंगाने सुद्धा या गोष्टी घडताना या तंत्रक्रियेमध्ये पाहायला मिळतात. मग घरामध्ये जर या गोष्टी घडत असतील, जर तुम्ही रिअलाईज करत असाल तर याच्यामागे सुद्धा कुठे ना कुठे या तंत्राच्या चपेटमध्ये प्रयोगामध्ये आपण आलेलो आहोत हे सुद्धा मानण्यासाठी काही हरकत नाही आहे. ज्यांचा व्यवसाय किंवा बिझनेस असेल अशा व्यक्तिरेखेच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये वारंवार काही ना काही अडचणी निर्माण होतात किंवा असं बरेच वेळा पाहायला मिळतं की एखाद्या व्यक्तिरेखेवरती जर अशा काही गोष्टी किंवा करणी तंत्र केलेलं असेल तर एखाद्याचा व्यवसाय बंद पाडणे इतपतसुद्धा त्या तंत्रामध्ये किंवा त्या करणीमध्ये हे ताकद असते. याला बांधी करणे किंवा तंत्रविद्येमार्फत व्यवसायाची बांधी करणे ह्या सुद्धा गोष्टी या केल्या जातात. आणि हे अनेकशे व्यक्तिरेखा या समस्येने ग्रसितसुद्धा आहेत की आमचा व्यवसाय किंवा बिझनेस हा खूप चांगला चालत होता परंतु अचानकपणे एवढ्या काही वर्ष 6 महिन्यामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये बिझनेस हा डबघायला आलेला आहे किंवा आम्ही इतर दुसरा बिझनेस करायच्या आता विचारामध्ये आहोत असे मानणारे सुद्धा व्यक्तिरेखा आहेत. मग समज आपल्याला काय मिळते की ज्या अनुषंगाने कुठे ना कुठे कॉम्पिटिशनचा प्रकार येतो, कुठे ना कुठे भावकी विवाद येतात, वाद येतात, या अनुषंगाने या गोष्टीसुद्धा घडताना आपल्याला या समाजामध्ये पाहायला मिळत असतात. बरं, आता आजच्या या भागामध्ये आपण कोणते असे प्रकार आहेत हे आता समजून घेत आहोत. आता खास करून घरामध्ये कोणत्या प्रकारे
करणी तंत्र झाले आहे की नाही याची खऱ्या अर्थी कोणकोणते असे लक्षणं असतात ते आता आपण समजवून घेऊयात. आत्तापर्यंत जे समजून घेतलं हे सुद्धा लक्षणंच आहेत, परंतु आणखीनही काय असे कोणते लक्षणं असतात ना ते आता आपण समजून घेऊया. पहा, एखाद्या घरावरती किंवा परिवारावरती जर करणी तंत्र झालेलं असेल, मुळामध्ये जर या घरं किंवा असे जर घरं पाहिले की ज्यांच्यावरती करणी किंवा तंत्र झालेलं असेल, तर त्यांच्या घरामध्ये चैतन्य हे सहजा पाहायला मिळत नाही. चैतन्य पाहायला मिळत नाही म्हणजे काय, बरेच वेळा अशा काही जागा असतात ज्या जागेवरती करणी तंत्र झालेले असते, तर त्या जागेमध्ये गेल्याच्या नंतरच आपल्याला इझिली लक्षात येते की त्या जागेमध्ये रस नाही आहे किंवा त्या जागेमध्ये आपण म्हणूयात की कोणतीही ऊर्जा अशी आहे जी अचानकपणे बाहेरचा व्यक्तिरेखा जर त्या जागेमध्ये आला, ज्याच्या अंगामध्ये समजा दैवी शक्ती आहे, तर अशा व्यक्तिरेखांना घाम फुटायला सुरुवात होते किंवा असं एक पद्धतीचा म्हणूयात ना सफकेट होणे, श्वासोश्वासनाचे परिणाम किंवा प्रकार, या पद्धतीचे प्रकारसुद्धा जागेवरती तंत्र झाल्याच्या नंतर व्हायला सुरुवात होते. मग अशा जागांमध्ये खास करून जर देवधर्म करायला गेलं किंवा दिवाबत्तीच्या टायमिंगला दिवा लावायला गेलं किंवा उदबत्ती जरी लावायला गेलं, पूजा अर्चा चालू झाल्या, तर घरामध्ये वादविवाद भांडण तंटे व्हायला सुरुवात होते. कारण अनेक घरं असे सुद्धा आहेत की दिवसभर शांत जरी असेल, परंतु पूजा कार्य काय करायचं म्हटलं किंवा दिवा अगरबत्ती देवी देवतांना लावायचं म्हटलं तर निश्चितपणे त्यांच्या घरामध्ये वादविवाद किंवा ज्याला आपण म्हणून एखाद्या व्यक्तिरेखेच्या डोक्यामध्ये सनक भरते आणि तो भांडण करायला सुरुवात होतो. मग हे सुद्धा प्रकार कुठे ना कुठे तुमच्यावरती तंत्र झालेलं आहे हे सुद्धा सिद्ध करतात. अनेक घरं तर आम्ही असे सुद्धा पाहिलेले आहेत की काही घरांमध्ये देवघरामध्येच आग लागलेली आहे. म्हणजे इथपर्यंत हे तंत्र पॉवरफुल असतात. कारण पहा, शेवटी या विद्या खेळवल्या जातात, जे तंत्र करणी बाणामतीसारखे जे भूत प्रेत उपासकांमार्फत केले जाते. मुळामध्ये अशा या तंत्र केलेल्या शक्तींना कोणतीही सात्विक ऊर्जा ही तुमच्या घरामध्ये राहू द्यायची नसते. कोणताही सात्विक देवी देवता याचं स्थान तुमच्या घरामध्ये यांना निर्माण होऊ द्यायचे नसते. या अनुषंगाने ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सात्विक देवी देवतेची पूजा पाठ अनुष्ठान करायला सुरुवात करता, घरामध्ये देवी देवतांना उदबत्ती हार फूल किंवा दिवा लावायला सुरुवात करतात, तर यावेळेस जर घरामध्ये जर वादविवाद किंवा ज्याला आपण म्हणू कलह स्थिती निर्माण होत असेल, तर तुमच्या घरावरती निश्चितपणे तंत्रक्रिया ही झालेली असते. दुसरा पॉईंट येतो की घरामध्ये जे आपल्या श्वान असतात, पाळीव मांजर असेल, पाळीव कुत्रा असेल, समजा जर आरतीच्या टायमिंगमध्ये किंवा ज्याला आपण म्हणू अचानकपणे जर समजा भुंकायला लागला किंवा अचानकपणे अशा भिंतीकडे अशा गोष्टीकडे पाहून जर भुंकायला लागला, तर यावेळी सुद्धा करणी तंत्र हे कुठे ना कुठे त्या घरावरती भिनलेले असते. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्याचबरोबर जे पाळीव प्राणी जे घरामध्ये असतात, जसं की श्वान असेल किंवा मांजर असेल, अचानकपणे जर समजा त्यांचा मृत्यू होत असेल किंवा ते वारंवार आजारी पडत असेल, तर ते सुद्धा तंत्रक्रियेचाच भाग हा मानला गेलेला आहे. कारण पहा, प्रत्येक मानवाला असेल किंवा प्रत्येक जीवाला असेल या चेतना असतात. ईश्वराने जर मानव निर्मित केलेले आहे, त्याच अनुषंगाने पशु पक्षी प्राणी यांची सुद्धा निर्मिती ईश्वरानेच केलेली आहे. परंतु अशाही काही घटना असतात किंवा असं सुद्धा वास्तव आहे की प्राण्यांना किंवा आपल्या घरातल्या प्राण्यांना काही गोष्टी ज्या आपल्या दृष्टीला दिसत नाहीत ते त्यांना दिसत असतात. इवन आपल्यावरती येणार कोणतंही संकट एखादा प्राणी घरामधला जो पाळीव असेल तो त्याच्यावरती ओढत असतो, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यामुळे घरामध्ये जर आपल्या पाळीव प्राणी असेल आणि जर ते वारंवार आजारी पडत असेल किंवा अचानकपणे ते एक्झिट घेत असतील ना, तर यामागे सुद्धा तुमच्या घरामध्ये निश्चितपणे तंत्रक्रिया ही सिद्ध आहे. देन आफ्टर घरामध्ये वटवाघळ येणे किंवा घरामध्ये घुबड येऊन बसणे किंवा घराच्या छतावरती वारंवार वटवाघळ किंवा घुबड यांचा प्रादुर्भाव होणे, निशाचर पक्षी जेवढे असतात ते घरावरती बसायला सुरुवात होणे, हा सुद्धा तंत्रक्रिया झाल्याचा एक प्रकार निश्चितपणे गणला गेलेला आहे. कारण निगेटिव्ह एनर्जी जिथे असेल तिथे हे गोष्टी किंवा अशा पद्धतीचे जे तंत्रक्रियेशी संबंधित असणारे पशुपक्षी हे तिथे यायला सुरुवात होतात. याच अनुषंगाने ज्याला आपण म्हणूया की अचानकपणे हिंस्त्र प्राणी म्हणजेच मग अन्नावर नसलेले एखादा मांजर असेल किंवा कुत्रा असेल, तो अचानकपणे घरात येणे आणि भुंकायला सुरुवात करणे किंवा चावण्याचा प्रयत्न करणे, हे सुद्धा तंत्रबादीचे प्रकार असू शकतात. त्याच अनुषंगाने एखादा व्यक्ती तुमच्या दारावरती येतो आणि तुम्ही वापरत असलेली एखादी चप्पल असेल कपडे असेल तो मागण्यासाठी डिमांड करतो किंवा तो तुम्हाला मागायला सुरुवात करतो, हे सुद्धा तंत्रबादीचे प्रकार हे निश्चितपणे असू शकतात. याचबरोबर अचानकपणे आपल्या दारामध्ये एखादा पशु पक्षी हा कापलेल्या स्वरूपामध्ये मृत स्वरूपामध्ये पडणे दिसणे, ह्याला सुद्धा तंत्रबाधेचा प्रकार हा मानला गेलेला आहे. ज्या घरामध्ये तंत्रबाधा झालेली असे किंवा ज्या व्यक्तीवरती तंत्रबाधा झालेली असे, अशा व्यक्तिरेखांच्या जेवणामध्ये खडे लागणे किंवा वारंवार सतत केस येत राहणे, हे सुद्धा तंत्रबाधेचेच प्रकार हे मानले गेलेले आहेत. काही घरांमध्ये वारंवार साप निघतात किंवा सापाची पिल्लं घरामध्ये व्हायला सुरुवात होतात, वारंवार तिने काही गोष्टी दिसायला सुरुवात होतात, साप आढळतात, अशा घरामध्ये सुद्धा तंत्रक्रिया ही निश्चितपणे झालेली प्रकारामध्ये गणले गेलेली आहे. हे बेसिक काही गोष्टी आहेत जे तुम्ही समजून घेतला. मुळामध्ये पहा, तंत्र किंवा ही जी क्रिया चालते किंवा याचे जे अनुमान असतात हे मुळामध्ये सांगण्यासाठी एक एपिसोड मुळामध्ये कफी किंवा पुरेसा नाहीच आहे. हे शास्त्र हे इतके आघात आहे किंवा यापासून उत्पन्न होणारे सुद्धा काही गोष्टी आहेत ते इतक्या आघात स्वरूपामध्ये आहेत, जेवढं सांगेल तेवढं कमी आहे.
काही व्यक्तिरेखा यांच्या अंगावरती फुली किंवा चट्टे पडायला सुद्धा तंत्रामध्ये सुरुवात होतात। त्याच अनुषंगाने आपण हे सुद्धा पाहिलेलं आहे की अचानकपणे एखाद्या व्यक्तिरेखेच्या शरीरामध्ये मोठ्या पद्धतीचा रोग जडणे याचा सुद्धा प्रमाण कुठे ना कुठे तंत्राशी हे जोडले गेलेलं आहे। काही व्यक्तिरेखा यांच्या घरामध्ये किंवा ज्या व्यक्तिरेखेवरती तंत्र सिद्ध झालं असेल अशा व्यक्तिरेखांना सूक्ष्म स्वरूपामध्ये कोणत्या ना कोणत्या पद्धतीचे आवाज हे त्यांच्या कानी ऐकायला येतात। आता हे आवाज कसे ऐकायला येतात? पहिल्यांदा 2 दिवस, 4 दिवसातून एकदा, 8 दिवसातून एकदा अचानकपणे कोणीतरी हाक मारत आहे किंवा अचानकपणे एखादी व्यक्तिरेखा कुठेतरी बोलत आहे परंतु समोर पाहिलं तर कोणच दिसत नाही, असे काही भास व्हायला सुरुवात होतात। बरं, आता हे तंत्र हे जितकं जुनं होत जाईल तितक्या पद्धतीने ते आधीच क्लेशदायक हे होत जाते। त्याच अनुषंगाने हा जो आवाज जो 15 दिवस, 8 दिवस, 1 महिन्याच्या कालांतरामध्ये आपल्याला ऐकायला येत असायचा, हा आवाज हळूहळू 1 दिवस, 2 दिवस, कधी डेली आपल्याला आवाज ऐकायला सुरुवात होते किंवा ऐकायला आता यायला सुरुवात होते। हे सुद्धा कुठे ना कुठे तंत्र किंवा तुमच्यावरती प्रेतबाधा झालेली आहे याचं हे प्रमाण मानले गेलेलं आहे। मग याच्यापासून उपाय किंवा याच्यापासून बचाव करण्यासाठी आम्ही केलं काय पाहिजे? की जर तुम्ही तुमच्या घरामध्ये राहत असाल, स्वतःचं घर असेल तर त्या घरामध्ये तुम्ही दररोज देवी देवतांची पूजा करणं, घरामध्ये गंगाजल छिडकणं किंवा टाकणं, घरामध्ये मिठाच्या पाण्याने घर संपूर्णपणे स्वच्छ पुसून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। यासुद्धा गोष्टी करायला सुरुवात करा, कारण शेवटी जागेमध्ये चैतन्य असणं आणि सात्विक ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी घरातल्या देवी देवतांची रोज पूजा करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। यानंतरचा उपाय जर म्हटला तर पहा, शक्यतो इतरांच्या घरामध्ये किंवा अननोन पर्सनच्या ठिकाणी जाणं आणि तिथे जाऊन त्यांच्या घरामध्ये जेवणं या गोष्टी आपण सहसा टाळल्या पाहिजेत। कारण जेवणातनं म्हणा किंवा आपण एखाद्या व्यक्तिरेखेच्या संपर्कात आल्यापासून त्या व्यक्तिरेखेच्या पाठीमागे असलेली कोणतीही ऊर्जा किंवा पीडा ही निश्चितपणे आपल्या ओराला किंवा आपल्याजवळ असलेल्या कोणत्याही शक्तींमार्फत त्या गोष्टी आपल्याला चिटकतात। हे सुद्धा अनेक शास्त्रामध्ये किंवा अशा पद्धतीचे तंत्र हे सुद्धा निश्चितपणे असतात। अनेक वेळा पाहिलं जातं की आपण वापरात असलेले कपडे किंवा कंगव्याला असलेले केस किंवा आपल्या वापरामध्ये दैनंदिन दिनचर्येमध्ये असलेली कोणतीही वस्तू ही शक्यतो अननोन पर्सन किंवा भलेही आपल्याला माहिती असेल अशा व्यक्तिरेखेच्या हातीही पडू देऊ नये। कारण जेवढे तंत्र केले जातात, जेवढे तंत्र सिद्ध केले जातात, खास करून करणी भानामतीसारखे हे भूत प्रेत पिशाच्यांमार्फत सिद्ध होत असतात, ते त्यांच्यामार्फतच सिद्ध केले जातात। यासाठी त्या तांत्रिकाला किंवा भूत प्रेत उपासकांना तुमची किंवा तुमच्या जवळ असलेली वस्तू ज्याचा गंध किंवा ज्याचा स्पर्श हा तुमच्या शरीराशी झालेला असेल अशी वस्तू ह्या त्यांना लागत असतात। मग या वस्तू कोणत्या असतात? एकतर आपल्या डोक्याचे केस असू शकतात, आपल्या हाताचे नखं असू शकतात किंवा आपण डेली वापरत असलेले आपले क्लोथ्स म्हणजे कपडे असू शकतात, इव्हन चप्पल असू शकते, बूट असू शकते। म्हणजे पहा, ईच अँड एव्हरीथिंग, त्याच्यामध्ये रुमालसुद्धा आला। ज्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये वापरत असतो किंवा आपण त्या गोष्टी घालत असतो अशा याच गोष्टींवरती तंत्र खूप लवकर सिद्ध होते। कारण जर या गोष्टीच इतरांना लवकर भेटत नसेल किंवा त्यांना जर ते मिळाल्या नाहीत तर इझिली तंत्र तुमच्यावरती सिद्ध हे होऊ शकत नाही। सेकंड पार्ट येतो, मग फोटोवरनं तंत्र सिद्ध केले जाते का? करणी बाणामध्ये केल्या जातात का? हो, निश्चितपणे केले जातात। फोटोवरनं सुद्धा तंत्र करणी बाणामतीसारखे प्रयोग हे केले जातात। कारण एखाद्या तांत्रिकाला किंवा एखाद्या व्यक्तिरेखेला जर तुमचं वाईट अहित करायचं असेल आणि त्याला जर तुमच्या वस्तू या मिळत नसतील तर अशा वेळी तुमच्या फोटोवरूनच ह्या सर्व गोष्टी मग तंत्राद्वारे तुमच्यावरती सोडल्या जातात। मग भूत प्रेत उपासक जे आपण पाहतो, मग हे काय करतात? झाडाला फोटो ठोकला, त्याच्यावरती लिंब खेळा किंवा बाहुले अशा पद्धतीचे चुकीचे करणी भानामतीसारखे प्रयोग केले जातात। हे सर्व त्याचेच कुठे ना कुठे हे प्रकार आहेत आणि याचे काही इफेक्ट होतात का? पहा, शेवटी डिपेंड त्या व्यक्तिरेखेवरती आहे। जो करणारा भूत प्रेत पिशाचे उपासक असेल तो कोणत्या लेवलवरती ही साधना किंवा सिद्धी यांनी केलेली असेल आणि ज्या अनुषंगाने समजा हे तंत्र आहे, जर हा तंत्र करत असेल परंतु जर समजा तुम्ही सक्षम असाल, तुमच्याकडे देवी देवतांचा आशीर्वाद असेल, गुरुचा आशीर्वाद असेल किंवा तुम्ही काही असे दैवी पाठ सिद्ध केलेले असेल ना, तर तो जो करत असलेलं तंत्र आहे हे तुम्हाला कधीही धडकू शकत नाही। तुमच्यावरती ते तंत्र जरी आले तर त्या तंत्राला रिटर्न फिरवण्याची ताकद देवी देवतांमध्ये निश्चितपणे असते। तुम्ही करत असलेल्या पाठ किंवा सिद्ध असलेल्या काही गोष्टींमध्ये निश्चितपणे असते। त्यामुळे पहा, शेवटी हे तंत्र आहे आणि तंत्र ही अशी 2 धारी तलवार आहे, ही कधीही कोणाच्या एका मियानामध्ये राहत नाही। एखादा व्यक्तिरेखा किंवा भूत प्रेत उपासक या व्यक्तिरेखांचा अंत हा नेहमी वाईट असतो। हे का म्हटले गेलेलं आहे? कारण अशा या भूत प्रेत उपासकांनी संपूर्ण आयुष्यामध्ये जेवढे काही केलेले कुकर्म असतात कधी ना कधी एका वळणाच्या वाटेवरती त्यांना भोगावं लागत असतात। शेवटी हे तंत्राचीच ताकद आहे। त्यामुळे जर तांत्रिकाने जर तुमच्यावरती जर कोणत्याही पद्धतीचा प्रयोग भूत प्रेत पिशाच्यांना पाठवण्याचा प्रयत्न केला तर कुठे ना कुठे हा प्रयोग त्याच्यावरती सुद्धा उलटला जातो। तेवढी ताकद देवी देवतांमध्ये आहे, नाथ संप्रदायामध्ये, बजरंग बलीमध्ये आहे। त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? जितकं शुद्ध सात्विकता आपल्या शरीरामध्ये असेल ही सात्विकता
शरीरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. शुद्धतेचं प्रमाण, थोडक्यामध्ये आपण म्हणूयात की शुद्ध राहण्याचं प्रमाण, शुद्धता ठेवण्याचं प्रमाण करा. किंवा इतर ठिकाणी आपण पाहतो की चुकीच्या व्यक्तिरेखेचा संग करणे, चुकीच्या व्यक्तिरेखेच्या घरी जेवायला जाणे किंवा नको त्या गोष्टीमध्ये कुठे ना कुठे पडायला बघणे, ह्या शक्यतो गोष्टी टाळण्याचा प्रयत्न अवश्यपणे केला गेला पाहिजे. बरं, आता याचबरोबर खऱ्या अर्थी जर या गोष्टी तुम्ही रिअलाईज केल्या किंवा तुम्ही त्या फील केल्या असाल किंवा तुमच्या बघण्यामध्ये तुमच्या तुमच्या घरातल्या व्यक्तिरेख्यांच्या अशा काही गोष्टी तुम्ही स्वतः पाहिल्या असेल की ह्या होत आहेत, मग अशा वेळी आम्ही केलं काय पाहिजे, यावरती सर्वश्रेष्ठ उपाय मित्र म्हणेल की तुम्ही तुमच्या घरामध्ये हनुमंतरायाची सेवा, ज्याला आम्ही बजरंग बाण म्हणतो, या बजरंग बाणचा पाठ हा अवश्यपणे घरामध्ये करायला आता सुरुवात करा. बजरंग बाणचं जे अनुष्ठान असते, ज्या अनुषंगाने घरामध्ये झाल्याच्या नंतर कोणत्याही पद्धतीची पीडा, भूत प्रेत असेल, आत्म्यांचा वावर त्रास असेल, पित्र असतील, प्रेत असतील, कुणी तंत्रमंत्र करून ठेवलेलं असेल, कितीही जुन्या पद्धतीचं तंत्र कोणी केलेलं असेल, पिढीगत आलेला असेल, ह्या सर्व गोष्टींची काठ जी कमी वेळेमध्ये सिद्ध होते आणि खऱ्या अर्थी बजरंगबलीची ताकद हे कुठे चालते तर ती बजरंगबाणमध्ये आपल्याला पाहायला मिळणारे आहे. बजरंगबाण हे ॲक्च्युअलमध्ये एक अनुष्ठान असते, त्याचे काही विधी विधान नियम असतात, ते समजून घेऊन आपल्याला करावे लागत असते. कारण पहा, कोणताही वाईट शक्ती, कुठलाही वाईट भूत प्रेत पिशाच पूजणारा तांत्रिक किंवा कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह एनर्जी ही कधीही तुम्ही चांगल्या मार्गावरती यावे, तुमच्याकडे सात्विक देवी देवतींची पूजा व्हावी किंवा तुम्हाला काही चांगल्या 4 गोष्टी कळाव्यात म्हणून ही सदैव आडवी येणार आहे. तुमच्या घरामध्ये जर चांगले अनुष्ठान व्हायला सुरुवात झाली, तुमच्या घरामध्ये जर सात्विक अनुष्ठान व्हायला सुरुवात झाली, देवी देवतेंचे खऱ्या अर्थी शुद्ध पाठ कवच सिद्ध कसे केले जातात हे जर तुम्हाला आता कळायला सुरुवात झाली, मग अशा वेळी जर तुम्ही स्वतःचे स्वतः जर अशा पद्धतीचे पाठ करायला किंवा अशा सिद्ध पाठ करायला जर तुम्ही स्वतः शिकला, मग हे तंत्र मंत्र किंवा ज्याला आपण म्हणू, मग हे भूत प्रेत उपासक याच मार्गात असतात की कशाही रीतीने समाजापर्यंत चांगल्या गोष्टी या पोहोचल्या नाही पाहिजेत. सदैव हा प्रयत्न त्यांचा राहणार आहे की तुम्ही करत असलेली कोणतीही पाठ, पूजा किंवा गुप्त अनुष्ठान किंवा गुप्त विधी नियम हे इझिली कुणापर्यंत किंवा समाजापर्यंत हे पोहोचूच नाही. हे रिॲलिटी तितकीच सत्य आहे. त्यामुळे सदैव अशा या गोष्टी करताना, खास करून शुद्ध अनुष्ठान, चांगले अनुष्ठान करताना आपल्या विचारांमध्ये बदल घडवण्यासाठी किंवा आपण करत असलेले कोणत्याही पद्धतीचे तंत्र याच्यामध्ये काट होऊ नये म्हणून या निगेटिव्ह शक्ती, तंत्रबाधा करणारे, भूत प्रेत उपासक असणारे तांत्रिक हे सदैव प्रयत्नशील असतात. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी करताना एक मात्र गोष्ट निश्चित ठेवायची आहे की जर आपण सात्विक देवी देवता पूजन करत असेल, सात्विक देवी देवतांचे पाठ सिद्ध करत असेल, अनुष्ठान करत असेल, तर निश्चितपणे एका व्यक्तीमुळे, म्हणजे घरामधील राहणाऱ्या एका व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण हे निश्चितपणे होत असते. आणि कोणतंही भूत प्रेत उपासक असेल, कोणतंही भूत प्रेत सिद्धी असेल किंवा कुठलेही भूत प्रेत असेल, हे कधीही नाथ संप्रदाय असेल किंवा बजरंगबलीची हनुमंतरायाची ताकद असेल यांच्यासमोर हे टिकाव धरू शकत नाही. याच अनुषंगाने बजरंगबाणची जी दीक्षा आहे ती येणाऱ्या 5 जुलैला आम्ही देण्याचं योजन केलेलं आहे. दिनांक 5 जुलै वार येत आहे शनिवार. या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून बजरंगबाणची दीक्षा ही प्राप्त करू शकता. दीक्षा ही लाईव्ह झूम या ॲपद्वारे चालणारी आहे. सायंकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये 1 तासाच्या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून बजरंगबाणची दीक्षा ही शिकणार आहात. दीक्षा हा संस्कृत वर्ड आहे. मराठी भाषेमध्ये विचार केला तर याला म्हणलं जातं शिकवणी. तुम्हाला थोडक्यामध्ये बजरंगबाण सिद्ध कसे केलं जातं हे शिकवल्या जाणार आहे. आणि हे शिकल्याच्या नंतर एका सिद्ध मुहूर्तावरती तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून बजरंगबाण अनुष्ठान ज्यावेळेस सिद्ध करता त्यावेळेस तुम्हाला जे काही गोष्टी बजरंगबाणमध्ये शिकवल्या गेलेल्या असतात त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या संपूर्ण घराचे, तुमच्या घरातल्या राहणाऱ्या प्रत्येक सदस्यांचे बजरंगबाणमुळे कशा रीतीने तुमचे संरक्षण होत असते किंवा कशा रीतीने ते अनुभव तुम्हाला प्राप्त होतात हे सुद्धा तुम्ही आम्हाला अवश्यपणे व्हॉट्सअपद्वारे सांगणार आहात. कारण पहा, आजपर्यंत जेवढ्या बजरंगबाणच्या दीक्षा दिल्या गेल्या किंवा ज्या ज्या दीक्षा तुम्हाला दिल्या गेल्या निश्चितपणे तुमचं कल्याण आणि कल्याण याच्यातनं झालेलं आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये मदत म्हणा, अनुभव म्हणा किंवा कोणत्याही वाईट परिस्थितीतनं तरण्याची ताकद, देवी देवतेंची ऊर्जाचा आभास हा त्या व्यक्तिरेखेला अवश्यपणे झालेला आहे. त्यामुळे अवश्यपणे ह्या येणाऱ्या 5 जुलैच्या बजरंगबाण दीक्षेमध्ये जर तुम्हाला तुमचं सहभाग नोंदवायचा असेल, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही दिसत असलेल्या फोन कॉलवरती कॉल करून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि झूम ॲप याद्वारे तुम्ही या दीक्षेमध्ये सहभाग नोंदवू शकता. या अनुषंगाने तंत्रबाधा किंवा याचे प्रकार याबद्दल मी माहिती सांगायचा जो प्रयत्न केलेला आहे हा तुम्हाला कळालेलाच असेल. त्यामुळे निश्चितपणे एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा की भूत प्रेत उपासक किंवा ज्यांच्याकडे असे काही तंत्रक्रियेमधल्या ज्या काही गोष्टी असतात, सिद्धी असते,
मुळामध्ये हे सिद्धी नसते, यांच्याकडे प्रेत भूत यांच्या पलीकडे काही नसतं, यांनी सिद्ध केलेलं यांच्या घरामध्ये. यांच्यापासून बचाव जर करायचा असेल तर आपल्याला बजरंगबलीची सहायता, नाथ संप्रदायाची म्हणजे मच्छिंद्रनाथांची किंवा गोरखनाथांची किंवा देवी देवतांची सहायता हे आपल्याला घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. याचं उत्तम उपाय किंवा प्रमाण हेच मानलं गेलेलं आहे की तुम्ही कवच हे अवश्यपणे सिद्ध करा. ज्या अनुषंगाने आता गुप्त नवरात्र येत आहे, गुप्त नवरात्रीमध्ये जी चंडी कवच नामक जी दीक्षा यापूर्वीसुद्धा मी दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून रेकॉर्डिंगद्वारे शिकू शकता. चंडी कवच आता येणाऱ्या गुप्त नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही अवश्यपणे तुमच्या घरामध्ये सिद्ध करून ते तुमच्या गळ्यामध्ये धारण करू शकता, जेणेकरून संपूर्ण तुमच्या शरीराचे रक्षण हे चंडी कवच निश्चितपणे करते. त्याच अनुषंगाने जर तुम्ही हनुमंतरायाचं कवच घेतलं असेल किंवा हनुमंतरायाची भक्ती करत असाल तर ते सुद्धा तुम्ही या दीक्षेद्वारे प्राप्त करू शकता. शेवटी पहा, साध्य काय करायचं आहे याला महत्त्व आहे. मी तुम्हाला सदैव किंवा ज्या सात्विक देवी देवतांबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न केला, दीक्षा देण्याचा प्रयत्न केला, हा निश्चितपणे सार्थः ठरलेला आहे. याचं कुठे ना कुठे प्रमाण, कुठे ना कुठे अनुभव हे व्यक्तिरेखेने आयुष्यामध्ये येऊन घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सात्विक देवी देवतांचं पूजन भजन करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. शेवटी समजून घ्या, सृष्टीचा अकल सृष्टीचा एक नियम आहे, जैसा करोगे वैसाही पाओगे. त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करा की तुमच्या घरामधले देवी देवता यांची सात्विक ऊर्जा घरामध्ये राहण्यासाठी डेली त्यांचं पूजन करा. घरामध्ये हवन करायला सुरुवात करा किंवा घरामध्ये बजरंग बाण किंवा चंडी कवच किंवा बजरंगबलीचा हनुमान कवच असेल किंवा शाबरी कवच असेल, गणेश हृदय असेल, अशा पद्धतीच्या साधना या तुमच्या घरामध्ये तुम्ही अवश्य करायला सुरुवात करा. यातनं तुमचं अहित हे कधीही होत नाही, उलट तुमचं झालं तर यातनं फायदाच सदैव होत गेलेला आहे. काही व्यक्तिरेखेने असं विचारलेलं होतं की गुरुजी, आमच्या घरामध्ये इत्र किंवा अत्तर वापरणं हे आम्ही बंद केलेलं आहे, मग ते योग्य आहे का? निश्चितपणे ते योग्य आहे. आपण एखादं इत्र किंवा अत्तर लावून जर घराबाहेर पडत असेल तर निश्चितपणे ज्या ऊर्जा असतात, ज्या निगेटिव्ह व्ह्यूज असतात, एनर्जी असतात, या आपल्याकडे आकर्षित होतात आणि जर आपला ऑरा वीक असेल किंवा आपल्यावर देवी देवतांची कृपा नसेल तर ते आपल्याला लागतात सुद्धा. त्यामुळे तर अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल, अनुभवलं सुद्धा असेल की एखादा व्यक्ती एका घराबाहेर गेला आणि वेड्यासारखा घरामध्ये आला. म्हणजे काय, त्याला बाहेरची बाधा झाली, सायंकाळच्या समयामध्ये गेला आणि संध्याकाळी किंवा वेड्यासारखा हसत आला, बाहेरची बाधा झाली. हे कुठे ना कुठे याला सुद्धा प्रमाण हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ज्या गोष्टी असतात किंवा ज्याला आपण म्हणून मांस मटण खाऊन बाहेर जाणे, चुकीच्या जागी किंवा अशा काही पडक्या जमिनी जागा असतात त्या ठिकाणी जाऊन फिरून येणे, अशा या गोष्टीसुद्धा टाळण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. आपण आपला आणि आपल्या परिवाराचं जर आपल्याला कल्याण करायचं असेल, सुरक्षा करायची असेल तर आपण स्वतः आपल्या गळ्यामध्ये धारण केलेलं कवच किंवा आपण सिद्ध केलेला बजरंग बाणसारखा पाठ हा असणं आपल्याला काळाची गरज आहे. त्यामुळे जे व्यक्तिरेखा अनुष्ठान बजरंग बाणसारखे घरामध्ये करत राहतील त्यांच्या घरामध्ये यकीन म्हणा कोणत्याही पद्धतीची चुकीची घटनाही होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये अवश्यपणे बजरंग बाण हे सिद्ध करा आणि मग तुम्ही तुमच्या सहपरिवार घरामध्ये, मग तुमचे मिसेस असेल, आई वडील असेल, मुलं बाळ असेल, तुम्ही सर्वांसाठी सुद्धा या गोष्टी करू शकता. आशा आहे आजच्या भागामध्ये जे सांगण्याचा प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर एक विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरत आहात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनमो आदेश, गुरुजी को आदेश, शालक निरंजन आदेश.